नमस्कार. अंघोळ वगैरे करून आम्ही निघालो कुणकेश्वर मंदिराकडे. मी खूप ठिकाणी फिरलाय, पण या ठिकाणी जे सुकून आहे ते कुठेच नाही. खरं सांगायचं तर या मंदिराकडे तुम्ही कुठे पण उभे राहा, तुम्हाला व्ह्यूच व्ह्यू बघायला मिळतील. मंदिराच्या गेटमध्ये एंट्री केली, तिथे अनेक मंदिर होते. तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि गेलो मेन मंदिराकडे. तिथे जाऊन शिवलिंगचं दर्शन करून मंदिराच्या परिसरात खूप फोटोज, व्हिडिओज वगैरे काढले आणि निघालो राजापूरच्या रस्त्याला. रस्त्यात आम्हाला आंबे विकायला बसलेला एक माणूस दिसला. त्याच्याकडून 5 बॉक्स देवगड हापूस आंबे घेतले आणि निघालो मजा करत आपल्या पुढच्या लोकेशनवर. ट्रिप मध्ये गाणे गात एन्जॉयमेंट करत जवळच आम्हाला नाश्त्याचा स्पॉट दिसला. तिथे थांबून थोडा नाश्ता केला, कारण की सर्वांना खूप भूक लागली होती. आणि निघालो राजापूरच्या रस्त्याला. राजापूरला गंगा येते, त्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. तिथून निघून आम्ही परत रत्नागिरीला पोहोचलो. गाडी पार्क केली, रूम मध्ये जाऊन थोडा आराम केला आणि निघालो नेवरे बीचवर. तिथे जाऊन आम्ही अंडापावचा नाश्ता केला, कारण कोणच दुपारी जेवलं नव्हतं. आणि जी आम्ही आर्टिका बुक केली होती तिचा टाइम लिमिट संपलं असल्यामुळे आम्ही ती रत्नागिरी स्टेशनवर जाऊन त्यांना रिटर्न केली आणि स्कूटीवर बसून परत आम्ही गणपतीपुळेला आलो. जेवायचा टाइम झाल्यामुळे जवळच्याच हॉटेलवर जाऊन जेवण घेतलं. कोकणात आल्यात आणि कोंबडी वडे व मच्छी नाही खाली तर काय फायदा कोकणात यायचा. आम्ही डिश मागून ते सर्व टेस्ट केलं. खूप अप्रतिम चव होती तिथली. नंतर आम्ही खरेदीला निघालो. खरेदी केली आणि तिथे जाऊन परत मोदक खाल्ले आणि तेही एक नाही, दोन नाही, तीन तीन. असा होता आमचा आजचा दिवस. बाय बाय.